बातमी प्रशांत कोरटकरांच्या संदर्भातली आहे। त्यांच्या अंतरिम जामिनाला पोलिसांनी विरोध केलाय। तर कोरटकरांच्या जामिनावर हायकोर्टामध्ये सुनावणी आता सुरू झाली, तर आजही कोरटकर सुनावणीला गैरहजर असल्याचं समोर आलेलं आहे। कोरटकर एकदाही कोर्टामध्ये हजर न झाल्याने तपासामध्ये अडचणी येत आहेत। पोलिसांनी हायकोर्टामध्ये आता युक्तिवाद देखील सुरू केलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। याआधी देखील पोलिसांनी कोर्टाला सांगितलेलं होतं त्याला आम्हाला ताब्यात घ्यायचं आहे, त्याच्या आवाजाचे नमुने आम्हाला तपासायचे आहेत, मात्र अद्यापही त्याच्या आवाजाचे नमुने हे पोलिसांना मिळालेले नाहीये, म्हणून पोलिसांनी कोर्टाकडे मागणी देखील केलेली आहे। प्रशांत कोरटकरच्या अडचणीमध्ये आता वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय। अंतरिम जामिनाला पोलिसांनी विरोध केलेला आहे। पोलिसांची बाजू ऐकून घेऊन आता कोर्ट नेमकं काय निकाल देतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तर कोरटकरच्या जामिनावर हायकोर्टामध्ये आता सुनावणी सुरू झालेली आहे। कोरटकर आजही सुनावणीला गैरहजर असल्याची माहिती समोर येते आहे। तर कोरटकर एकदाही कोर्टामध्ये हजर न झाल्यानं तपासामध्ये अडचणी येत आहेत। पोलिसांनी हायकोर्टामध्ये आता युक्तिवाद सुरू केलेला आहे। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाचा निकाल नेमका काय असेल, त्यामुळे कोरटकरला जेल होते की बेल मिळते याचा निर्णय आता पुढच्या काही मिनिटांमध्ये येणार आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय कोरटकरच्या संदर्भातली। इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देण्यात आलेली होती। तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर या फोनमध्ये कोरटकरनं केलेला होता आणि त्यानंतर हे प्रकरण गाजलं। महाराष्ट्रामध्ये संतापाची लाटही पसरली। कोरटकरच्या विरोधात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक आंदोलनं देखील करण्यात आले। अधिवेशनामध्ये विरोधकांनी देखील हा मुद्दा उचलून धरलेला होता। जेव्हापासून हे सगळं प्रकरण घडलं तेव्हापासून कोरटकर फरार आहे, मात्र आज महत्त्वाचा निर्णय त्याच्या बाबतीत येण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।